श्री स्वामी समर्थ. एका ताईंचा असा प्रश्न आलेला आहे, गुरुजी, माझा अवघ्या काही दिवसांवर घटस्फोट होणार आहे, परंतु मला संसार करण्याची इच्छा आहे, संसार टिकवण्याची इच्छा आहे, परंतु परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे आणि आता घटस्फोट तोंडाशी आलेला आहे. नक्की काय करावं? घटस्फोट थांबवण्यासाठी कोणत्या देवतेची सेवा करावी? खऱ्या अर्थाने आपल्या प्रारब्धामध्ये किंवा जे काही संचित असतं ते कधी बदलत नाही, परंतु भगवान शिवांच्या सेवेमध्ये अत्यंत सामर्थ्य आहे आणि त्यांच्या कृपा आशीर्वादाने संसार सौख्य प्राप्त होते. संसारामध्ये निर्माण झालेल्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होतात. तर आपण नक्की काय करावं? तर आपला घटस्फोट थांबण्यासाठी, संसार सुखाने होण्यासाठी आपण प्रदोष व्रत नक्की करावं. प्रदोषाच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं, भगवान श्री शंकरांची पूजा करावी, त्यांना बेलपत्र अर्पण करावे आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. तसेच आपल्या जवळच्या शिवमंदिरामध्ये सायंकाळी म्हणजेच प्रदोषकाळी जाऊन भगवान शंकरांना पाणी, दूध अर्पण करावं, भगवान शंकरांना बेलपत्र अर्पण करावं, तिथे तुपाचा दिवा लावावा आणि मंदिरामध्ये बसून शिवलीलामृत ग्रंथामधील 11वा अध्याय संकल्प करून श्रद्धेने वाचन करावा. याने नक्कीच आपल्या मनातील मनोकामना पूर्ण होतील, संसार आपला टिकेल आणि सुखाचा संसार होईल.